आता मुंबईकरांच्या मनामध्ये प्रो इन्कम्बन्सी की अँटी इन्कम्बन्सी आहे? प्रो इन्कम्बन्सी तर कुणाची, अँटी इन्कम्बन्सी कुणाची? विलासजी, एक लक्षात घ्या, यांनी जो शब्द दिलेला आहे, हा हा शब्द कोणी वाचलाय की नाही मला माहिती नाहीये. यांनी जे काही 5-6 पानं बनवलेत हा ते सांगतात मुंबईकरांना आम्ही हक्काची घरं देणार आहोत. कशी देणार आहोत हो? 1888च्या कलमानुसार, मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार मुंबई महानगरपालिकेला अधिकार नाहीये घरं बांधण्याचा. ह्याच्यातलं कोणी, हा मुंबई महानगरपालिका ही अखिलजी, फक्त सेवा जुमला देणारी केला तुम्ही, सेवा देणारी धुळफेक केली संस्था तुम्ही आहे. लोकांच्या मनात. कसं देणार आहात घर? मी विचारतो ना ताई, अजिबात घाबरायचं. हा सांगा. बीएससीच्या संदर्भात सुद्धा हाच विषय आहे. ते हा सांगतायत की बीएससीच्या साठी सुद्धा आम्ही याव करू त्याव करू. याच्यासाठी नगरविकास खात्याची मंजुरी लागते. अहो, यांच्याकडे 20 आमदार आहेत, कसं करणार बरं त्यांना? कसं करणार? प्लीज ताई उत्तर घेतो ताई. ताई वेळ कमी आहे माझ्याकडे. ताई प्लीज प्लीज वेळ कमी आहे. हा हा प्लीज. केशवजींपासून सुरुवात करतो, हा, लवकर, आर्यना पण लवकर. देतो आणि संपवतो. कसं करणार होतं हे सगळं? कसं करणार सांग प्लीज. बरोबर, एकेकात देतो म्हणजे लगेच होईल. हा. किरण तारेजी म्हणाले की मुंबईकरांकडे इतकी मोठी घरं नाहीयेत. कृपया करून तारे सरांनी मराठी माणसांना इतकं कमी लेखू नये. विलेपार्ला, दादर, भांडूप, मागाठाणे, malaड या परिसरात लोकांकडे 550, 600, 700 स्क्वेअर फीटची घरं आहेत. कृपया मराठी माणसांना इतकं कमी लेखू नये. अजून मुंबईत मराठी माणूस संपला नाहीये, काळजी नसावी. बरोबर, हे पहिलं लक्षात घ्यावं त्यांनी. नाहीतर आपण मुंबई एकत्र फिरू. तुमच्या माहितीसाठी स्टुडिओ मधनं बाहेर तुम्हाला मुंबई फिरवतो. आहे, घरं आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, कोस्टल रोड जे आहे ना, ते कोस्टल रोडचं मी तुम्हाला विनंती करतो, कृपया एक दिवस ते आर्काइव्ह तुमच्याच IBN मधनं काढून लावा. हेच आमच्या बरोबर सत्तेत असताना आहे ना, हे खिल्ली उडवत होते की कसं काय पाण्यातनं रस्ता बांधणार. आणि ते कोस्टल रोडची सुरुवात आहे ना, वर्ली सिलिंग पासून झाले. त्या नितीन गडकरीजींना जरा विचारा हो केशवजी कधीतरी. आणि त्याच्यानंतर तो स्वप्न आहे ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा होता, कोस्टल रोडचा 20 मिनिटात नॅरिमन पॉइंट पर्यंत पोहोचणार म्हणून. त्याच्यात काही तुम्ही सुदैवानी फ्लूक मध्ये तेव्हा तुम्ही सत्तेत होता, फीत कापली म्हणून तुम्ही केलं असं होत नाही. ठीक आहे, तुमचं काही मुंबई महानगरपालिकेचे जे ठेवी होते ना 92,000 कोटींचं, त्या पैशातनं मुंबई कोस्टल रोड बांधण्यात आलेला आहे. म्हणून ज्या प्रकारे तुम्ही राज्य सरकारच्या रस्त्यात नाक्यावर टोल लावता ना आणि टोलची वसुली करता, त्या प्रकारे कोस्टल रोड फुकट आहे. कारण ते मुंबईकरांच्या पैशानी मुंबईकरांसाठी बांधलेला असू कोस्टल शकत रोड नाही का? ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस आपल्याकडे, असं म्हणतं. एक योजना सुरू झाली, दुसऱ्याने ती पूर्ण केली. क्रेडिटच्या बद्दल मुंबईकरांना मिळालं नव्हते. घोषणा करणं आणि ते परवानग्या आणणं, काम करणं, या सगळ्या गोष्टी देवेंद्रजींनी केल्या. गप्पा मारणं आणि काम करणं, आम्ही केलेल्या कामाचं क्रेडिट त्यांनी घेऊ नये, इतकंच सोपं आहे. कसलं काम? शीतलताईंचं उत्तर द्या. हा. तुम्ही केलेल्या कामावर ठामपणे, इतकं तुमचे विश्वगुरु आहेत, ते म्हणतात घर कुठून देणार? जगाचे तुमचे घर कुठून देणार तुम्ही? कार्यकर्ते आहेत. मुंबई आणि तुम्ही credit चोरी करता. महानगरपालिकेला अधिकार नाही, घर कुठून देणार असं म्हणतात शीतलताई. हा, द्या उत्तर द्या पटकन, वेळ संपलाय माझा. प्लीज ताई, तुमचं उत्तर येतंय. ते असं म्हणाल्यात की 20च आमदार आहेत त्यांच्याकडे. 20 आमदार आहेत, ते कसं काय करतील? म्हणजे याचा अर्थ हे खो घालतील. प्रत्येक गोष्टीत सत्तेत आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग करतील. हेच काम त्यांना कळतं. त्यांना हिताचं काय कळत नाही. लोकांना ब्लॅकमेल करायचं, ईडी, CBI, हे ते अमकं तमकं अशा प्रकारे दाबायचं, लोकांना, नेत्यांना दाबायचं. कशा प्रकारे आता बिनविरोध सगळे निवडून आले हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे आणि जनतेला पण माहिती आहे. म्हणून हे जास्ती फारसं बोलू नये. जे आम्ही सांगितलेलं आहे ते 100% करणार. मराठी माणसासाठी आम्हाला पण तेवढं कळतं हो, सुशिक्षित आहोत आम्ही. आम्ही सांगितलेला शब्द पूर्ण करू. आता शब्द तुम्ही पूर्ण करू म्हणताय, पण एक गोष्ट मात्र आहे, आज ठाकरेंच्या शब्दाची चर्चा इथं झाली, पण एकूणच राजकारणामध्ये शब्दाचं मूल्य आणि शब्दाच्या वरचा विश्वास, सामान्य जनतेचा, राजकीय नेत्यांच्या शब्दावरचा विश्वास हा कमी होत गेला. त्याला कोणीही अपवाद नाही. सगळ्यांच्या शब्दांची कसोटी लागलेली आहे. गेल्या काही काळामध्ये लोकांना कधी यानं फसवलंय, कधी त्यानं फसवलं, सगळ्यांनी फसवलेलं आहे.